आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारांना काँग्रेसच्या हायकमांडची नोटीस. जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला नाही असा सवाल. हायकमांडने वडेट्टीवारांना मागितलं स्पष्टीकरण. जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेट्टीवार सभागृहातही नव्हते. आमदारांनी पक्षाची भूमिकाही विधेयक पास झाल्यावरती कळवली, तर सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोलेंकडनं विरोध. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर संजय राऊतांकडनं पोस्ट. नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रामध्ये एकाच लाभार्थ्याचं छायाचित्र वापरून अनुदान लाटल्याच्या तक्रारी. केंद्र चालकांना लाभार्थी फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश. शिवभोजन योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता. भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच. भाजपच्या पूर्व विदर्भातल्या सर्व आमदारांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक झाली होती. प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना. दुपारी पक्षाचं कार्यालय राजगड इथे भेट होणार. पुणे तिथे गुन्हेच गुन्हे. दैनिक सामनातनं टीका. पुण्यामध्ये 7 नवे पोलीस ठाणी असली तरी उपयोग काय असा सवाल. राज्यकर्त्यांच्या आदेशाने पोलीसच गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचा आरोप. देवाभाऊंचं गृह खातं पुण्यातील भाईगिरी संपवणार का असा प्रश्न. नागपुरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना अयोग्य प्रकारे हाताळलं जात असल्याचा आरोप. दिव्यांग आयुक्तांना सक्तीच्या रजेवरती पाठवून निलंबनाची कारवाई. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंकडनं कठोर कारवाई. राज्यात प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी अशी आमदार रोहित पाटील यांची विधानसभेमध्ये काल मागणी. त्यानंतर आज दादरच्या फुल मार्केटला भेट दिली. आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दादर फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करत शेतकऱ्यांचं आंदोलन. प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं तसंच फुल विक्रेत्यांचं मोठं नुकसान. पुण्यातल्या हिंजवडी मार्गावरील भूमकर चौकामध्ये अतिक्रमण हटवलं तर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पूल उभारण्यात येणार. मात्र पूल उभारणीसाठी 2 वर्ष लागणार आहेत. राज्यातले होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे. अभ्यास करून 8 दिवसामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आज बृहन्मुंबई महापालिकेच्या सफाई आणि परिवहन खात्यातील कामगारांचा संप. आझाद मैदानामध्ये 100 विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आलाय. 2 दिवसापासून धरणं आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांवरती निर्णय नाहीच. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये आज परिचारिकांचं कामबंद आंदोलन. त्यानंतरही तोडगा नाही निघाला तर उद्यापासून परिचारिकांचा बेमुदत संपाचा इशारा आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल. प्रदूषणकारी प्रकल्पांपेक्षा प्रदूषण विरहित प्रकल्पाची कोकणवासियांची मागणी होती. बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे रवाना. संशयित आरोपींच्या शोधामध्ये पथक कार्यरत. 18 महिन्यांपूर्वी परळीत महादेव मुंडेंची हत्या झाली होती. अकोल्यातल्या एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणामध्ये दोघांना अटक. त्यांच्याकडनं 2,30,000चं एमडी ड्रग्ज जप्त तर तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार. अकोल्यातील एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणातील आरोपी मोहम्मद यासीन हा बीएमएसच्या 2ऱ्या वर्षाचा विद्यार्थी तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती. एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटो समोर. त्यामुळे त्याला राजकीय अभय आहे का काय असा सवाल. पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या आरोपी गब्बर जमादारकडनं एका मिरवणुकीमध्ये उरळ पोलीस स्टेशनचे तात्कालिक ठाणेदार गोपाळ ढोले आणि कायंदे नावाच्या आणखीन एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालताना असा व्हिडिओ माझ्या हाती आलाय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती आहे. गुजरातमधून मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापुरात दाखल झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 24 आरोपींना अटक आणि 14 अजूनही फरार आहेत. मुंबईच्या दिंडोशीमध्ये ट्युशन शिक्षकाने 5 ते 6 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. आरोपी शिक्षकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी आणि पुढचा तपास सुरू आहे.